नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आहोत कोटापेकपासून 50 ते 60 किलोमीटर पाठी आणि आम्ही चाललो आहे महाकालेश्वर उज्जैनला. आणि इथे आम्ही गेल्या अर्धा ते 1 तासापासून थांबलो आहे कारण की थंडी लागलेली आहे सर्वांना. आणि शेकोटी, अरे तुम्हीच थांबले पहिले दोघं. गाडी पेट्रोल पंपला लावली होती आणि आम्ही तिथे बसलो होतो. केबिन आहे तिथे. आता निघण्याचा प्लॅन आहे पण अजून किती टाईम लागेल ते माहीत नाही, पण आम्ही निघू आता. बघा आता एक ब्रिज आलेला आहे पण व्हिडिओमध्ये दिसत नाही मिळत, आम्हालाच थोडा दिसतो जेमतेम. आणि फॉग तर एवढा आहे काय सांगू. राजस्थान, मध्य प्रदेश वगैरेला जायचं कसं? रात्री नाही ट्रॅव्हल करायला लागणार, आता फक्त सकाळीच ट्रॅव्हल करायला लागणार. यांना सांगितलं का आपण सकाळी निघू, ऐकले नाही म्हणून आम्ही रात्रीच निघालो. 3:47 झालेले आहेत. अजूनही 209 किलोमीटर आहे उज्जैन. मी पहिले झोपलो होतो, आता उठलो आहे आणि पुढे बसलो आहे कारण की प्रज्वलला झोप येत होती. आणि आज अमोलने जोर मारला आहे, मध्येच 3दा झोपला होता. गाडी चालवता 10-15 किलोमीटर आपोआप आली गाडी. काय बोलते. आणि थोड्याच वेळापूर्वी म्हणजे फॉग कमी झालेला आहे, नाहीतर रोड पण नव्हता दिसत, त्यामुळे स्पीड कमी होता. आत्ता जसा फॉग कमी झाला तसा रोड कमी झाला. पहिले हायवे होता, आता वन वे झालेला आहे. आणि आताच माहीत पडलेलं आहे मला की आम्ही मध्य प्रदेशमध्ये एंटर कधीच केलेलं आहे. मला वाटलं अजून आम्ही एंटर नाही केलं. आणि मी तुम्हाला सांगायचं विसरलो होतो असं नाही, पण मला जेन्युअनली माहीत होतं, मी झोपलो होतो म्हणून. तर आता ही आपली आहे 4th स्टेट. पहिले होता महाराष्ट्र जिकडे आपण बिलॉंग करतात, नंतर गुजरात, राजस्थान आणि आता MP. सध्या तरी सुख म्हणजे म्हणायला गेलो तर असे रोड आणि विदाऊट फॉग. आता थोड्याच वेळापूर्वी सांगितलं होतं मी तुम्हाला, सिंगल वे लागलेला आहे, रोड खराब आहे. पण तुमच्यासमोर बघू शकता. पण आता हा हायवे किती वेळ चालेल ते नाही माहिती, पण सध्या तरी सुखी आयुष्य चालू आहे. पूर्ण हायवेवर एक पण गाडी नाही दिसलेली मिळत, फक्त एक बस दिसलेली आहे. असं वाटते का फक्त हा रोड जो आहे तो आमच्यासाठी प्रायव्हेट बनवलेला आहे. आणि चारों तरफ कोहराही कोहरा, थोडाफार फॉग आहे इथे. उज्जैन फक्त 138 किलोमीटर. आता 30 किलोमीटर झाले असतील. सिंगल लेन रोड लागलेला आहे. अजूनही 70 किलोमीटरवर टर्न दाखवतो, तेव्हापर्यंत हा सिंगल लेनच आहे. नंतरही सिंगल लेन येईल का हायवे येईल काय सांगता येत नाही, पण रोड चांगला आहे. पण स्पीड ब्रेकर्स खूप आहेत. आता गाडीमध्ये 2 वाघ आलेले आहेत. आणि उज्जैनला म्हणजे उज्जैनला पोहोचण्यासाठी फक्त 76 किलोमीटर बाकी आहे. आणि 1 तास 24 मिनटं दाखवतो आहे गुगल मॅपवर. पहा, आता पाहूया किती वाजता पोचतात. आता वाजलेत 6:05 झालेले आहेत. 7:30चा एस्टिमेट अरायविंग आहे. हे बघा, पूर्ण रोड फॉगमध्येच आहे. आता तेच बघायला भेटते तर तुम्हाला पण तेच दाखवेल ना. फायनली आता आम्ही उज्जैनला पोचणारच आहोत. 15 मिनटं बाकी आहेत आणि 9.5 किलोमीटर बाकी आहे. आणि आता फॉग थोडा कमी झालेला आहे. फॉग कमी झाला की स्पीड वाढतो. जसा फॉग परत येतो तसंच गाडीचा स्पीड खूपच कमी करावा लागतो कारण की समोर काही दिसतच नाही. 7:17 झालेले आहेत आणि आम्ही आहेत आता महाकालची नगरीमध्ये उज्जैन. आता पहिले तर आम्हाला रूम बघावी लागेल राहण्यासाठी, मग दर्शनाला जाऊ फ्रेश होऊन. उज्जैनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा आपला भारताचा झेंडा कसा फडकतो इथे. फायनली हॉटेल घेतलेलं आहे आणि कार पार्क केलेली आहे. हे बघा इथे या एरियामध्ये घेतलेलं आहे. आता आराम करू थोडा. आता आम्ही चेक इन केलेलं आहे आणि तुम्हाला हॉटेलच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवतो. बघा ही आपली गाडी उभी आहे खाली आणि हे व्ह्यू. आणि व्हिडिओ कॉलवर बघा कोण आहेत, अंकित आंबेकर. ह्यांनी आम्हाला गिंबल दिलेलं पण आम्हाला वापरताच नाही येत. स्वतःला पण नाही वापरतात.
ते तर आहेच. अरे मला नाही येत वापरता. आलोय तेव्हापासून काही झोपलो नाही. व्हिडिओ एडिट करत होतो, थंबनेल वगैरे एडिट करत होतो. आता चाललोय कोलगेट घ्यायला. नाश्ता केला. नाश्त्याचा मी काय व्हिडिओ शूट नाही केला, गुड्डीने केला आहे. म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल ऋतिका पाटीलच्या चॅनलवरती. कधीच टायमावर न निघणारा माणूस गेल्या 2-3 दिवसापासून सर्वात पहिली आंघोळ करतो. नाही आता मी ना याची जागा घेतली. मला 2-2 तास बसवायचा आंघोळ करून. आता मी याला बसवतो, मग हा वैतागतो. आमचा प्लॅन निघायचा होता 2 वाजता, पण आता वाजलेले आहेत 3:50 झालेले आहेत. आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. आता पाहूया कसे जातात. अमोल आणि प्रज्वल तर पळाले, मी आणि गुड्डी बाकी आहेत फक्त आता. तर आम्ही दोघं एकत्र चाललोय. ब्लॉगर्स लाईफ. पहिल्यांदा ते लवकर तयारी करायला लागल्यात तर आम्हाला टाकून जातात. नाही तेव्हा आम्ही लवकर तयारी केली तर आम्ही त्यांच्यासाठी थांबतात. बघा बघा, मी यावरून एक शिकलो, कोणासाठीच कधी थांबायचं नाही. तयारी झाली का निघून जायचं. आता आम्ही मंदिराकडे निघालोय आणि चाललोय ई रिक्षामध्ये. फर्स्ट टाइम ई रिक्षा राहील. आता आम्ही मंदिराच्या परिसरात पोचलोय. तिथून एंट्रन्स आहे म्हणजे मेन रोडवरून, आणि समोरच कुठेतरी मंदिर आहे. मी तर पहिल्यांदा आलं. तर आता आम्ही थांबल्या तिथे काही थोडंफार खायला, कारण की ते दोघं तर खायला बसल्यात. आणि आजची स्पॉन्सर आहे आमची ऋतिका पाटील. तिच्याकडे जरा थोडे जास्त पैसे आहेत. मी शिद्दतवाल्या लोकांवर खूप खर्च करते, गद्दारांवर नाही करत. कशी आहे. आता आम्ही दुसरी डिश घेतलेली आहे, टमाटर चाट. कुठे काल जयपूरमध्ये फिरत होतो, त्या अगोदर खाटूश्यामला, आणि आज आहे उज्जैनमध्ये. नशीब लागते. आणि आजकाल सर्व ट्रिप्स म्हणजे प्लॅन होतात ना, ते देवदर्शनाच्याच होतात. आणि सध्या तरी मला वाटते भक्ती ही शक्ती आहे. महादेव बड़े किस्मत वाले जो बोलो महादेव नमो पार्वती पते हर महादेव. ऊपर बढ़ाना पड़ेगा, ऊपर लगाएंगे बेटा. हो हर हर महादेव. नमो पार्वती पते हर हर महादेव. हार्दिक पाटील यांना थोडा वेळ त्यांचे केस पकडून ठेवावे लागतील. कोई बात नहीं. हर हर महादेव. जय श्री माता. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्री माता. बोलो हर हर महादेव. नमो पार्वती पते हर हर महादेव. जय श्री माता. तर आता आम्ही फायनली दर्शनासाठी चाललोय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर इकडूनचा खूपच चांगला आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत. पहा, खूप चांगला ॲटमॉस्फिअर पण आहे. आणि मला तरी वाटते आज गर्दी नसेल. आम्ही ऑफ डेला आलो, म्हणजे आज वार आहे बुधवार. युजली सोमवारी गर्दी असते खूप, आणि इतर दिवशी जेव्हा महादेवांचं काय असेल तेव्हा, नाहीतर सॅटर्डे संडे तर पॅकच असते. तर आता आम्ही नॉर्मल लाईनमध्ये चाललो आहे, VIP वगैरे नाहीच. तर पाहूया आपलं दर्शन कसं होते. आणि मध्ये शूट करायला भेटलं तर तेही करू आणि तुम्हालाही दाखवू. इथे पाहण्यासारखं खूप काही आहे. ते बघा स्टॅच्यू आहे, इथे भारत माता मंदिर आहे. आणि अजून हे बघा खूप चांगले चांगले स्टॅच्यूज आहेत देवांचे. आता इथे बघा श्री महाकालेश्वर टेम्पलला जायला राईट आहे आणि नंदीद्वारला लेफ्ट आहे. तर आपण पहिले चाललोय महाकालेश्वर टेम्पलला दर्शनासाठी. तर आता जस्ट आम्ही इथे पाठीमागे चप्पल स्टँड आहे, तिथे चप्पल काढलेले आहेत. आणि आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. आणि गर्दी मला तरी वाटत नाही आहे, नॉर्मल गर्दी आहे. बघा फायनली आम्ही मुख्य प्रवेशद्वारला पोचलोय. आणि मंदिर काय भारी आहे. आता चला मध्ये जाऊया. पहा जेंट्सची लाईन आणि लेडीजची लाईन अलग आहे. आणि आता आम्ही चाललोय लाईनीमध्ये लागलोय दर्शनासाठी. तर आता असं माहीत पडलंय मध्ये मोबाईल अलाउड नाही मिळत. तर लेडीजची कमी लाईन होती म्हणून गुड्डी आणि आमचे मोबाईल घेऊन जायला लागले आहेत. आतमध्ये घेऊन जाऊन प्रज्वलने आतमध्ये मोबाईल नेला तर आपण शूट करूया नाहीतर दर्शन झाल्यानंतर कंटिन्यू करू. तर आता दर्शन करून झालेलं आहे. आमच्या सर्वांचे मोबाईल जमा केलेले आहेत लॉकरला. फक्त प्रज्वलने आतमध्ये मोबाईल आणला होता पण काढू नाही शकलो कारण की खूप सिक्युरिटी आहे. आणि हा समोर मंदिर आहे.
इथूनच आम्ही एक्झिट मारलेली आहे आणि इथे सर्व देवांचे मंदिर आहेत अलग अलग, एक या बाजूला एक या बाजूला. आणि गर्दीही खूप आहे. दर्शन खूप चांगले झाले, जास्त टाईम नाही लागला. फक्त गुड्डी वगैरे फोन ठेवायला गेले होते, त्यांना येता येतच वेळ झाला. बाकी तर दर्शन खूपच सुंदर झाले आणि खूप बरं वाटलं. परिसरात गर्दी तर आहेच, पण दर्शनासाठी जास्त वेळ नाही लागत. आत्ताच दर्शन घेऊन बाहेर आलो आणि संध्याकाळचं वातावरण खूप चांगलं आहे. आणि प्रज्वलच्या मोबाईलमध्ये थोडेफार शॉर्ट्स घेतलेले आहेत, ते अगोदर तुम्ही बघितलं असेल. खूप चांगले दर्शन झाले, जास्त टाईम नाही लागला. फक्त मोबाईल ठेवायला गेलो होतो, गुड्डी गेली होती तिच्यासाठी आम्ही थांबलो होतो, तिकडेच टाईम गेला. नाही तर दर्शनासाठी अजिबात टाईम नाही लागला. तर तुम्ही येत असतील तर वीकडेजला या, विकेंडला नको. इथे इव्हनिंगमध्ये खूपच भारी वातावरण आहे. आणि आता आम्ही चाललो आहे अशोक सेतूवर, जो की एक ब्रिज आहे आणि खूप सुंदर असा ब्रिज आहे समोर. हे बघा, आता चाललेलो सेतूवरती. खूप क्राऊड आहे आणि लाईट्स वगैरे तर खूपच भारी आहे आणि खूप बरं वाटलं इथे येऊन. आज मन शांत झालेलं, असं म्हणजे मन शांत असं वाटते. आज एवढं उजेडात चांगलं दिसते, तेवढंच रात्रीही काय लाईट्स लावल्यात आणि काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मी तुम्हाला परत तेच बोलतोय, कारण की खरंच मनाला खूप बरं वाटते खूप पाहून असं. आणि अजून काय बोलू. आता आम्ही रिक्षा घेऊन चाललो आहे कालभैरवाच्या मंदिरात. ते सांगतात की महाकालचं दर्शन केलं तर कालभैरवचं दर्शन पण करायला लागतेच. प्रज्वल, कसं वाटते तुला रिक्षात बसून? त्या दिवशी पण आपण रिक्षात फिरले. सगळं ठीक आहे, फक्त तुम्ही माझ्या पप्पांपर्यंत पोहोचू नका, मला खूप ओरडते. अरे रिक्षात बसलोय म्हणून काय नाही काका, तुम्हाला मी पर्सनली व्हिडिओ पाठवायलाच लागेल. आता रिक्षात बसून आम्ही 7 किलोमीटर दूर आलो कालभैरवच्या दर्शनासाठी आणि वेळ लागला, 20 ते 25 मिनटं लागली रिक्षामध्ये. आणि असं माहीत पडलं की गर्दी तर आहेच. आता पाहूयात, इथे मोबाईल अलाउड आहे. महाकालच्या म्हणजे मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता. तर पाहूया आता दर्शन कसं होतं आपलं. अजून 10 मिनटं झालेले आहेत आणि पाहूया किती वेळ लागतो. असं तर आम्हाला माहीत पडलं की 1.5 तास लागेल, पण खूप गर्दी आहे इथे, पाहू शकता तुम्ही. आता दर्शन घेतानाच भेटतो तुम्हाला, खूप गर्दी आहे. समोर मंदिर आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे, खूपच जास्त आहे. आता 8 वाजलेले आहेत आणि आमचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे आता उज्जैन महाकालचं दर्शन पूर्ण होते, कारण की दोन्ही इथे दर्शन झालेलं आहे. आता निघतोय, पाहूया पुढे प्लॅन काय होतो. तसं तर हॉटेलवर जायचा प्लॅन आहे, पण त्या अगोदर जेवायला पण लागणार आहे. आज दुपारपासून जेवलेलो नाही मिळत, तुम्हाला पण माहिती असेल. खूप दिवस झाले व्हेजच खात होतो, आज आलो नॉनव्हेज खायला. दर्शन वगैरे झालेलं आहे. आता उद्या आपल्याला आता घरी जायचं आहे, मग काय आज नॉनव्हेजच खाऊन घेतो. स्टार्टरच्या पहिले आलेला आहे मेन कोर्स. बघा इथे मेन कोर्स ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि स्टार्टर मागवलेला आहे, सूप. अजून स्टार्टर्स यायचे बाकी आहे. मेन कोर्स नंतर स्टार्टर मागवले नाही, रेस्टॉरंटची बदनामी नाही मिळत, आपणच मागवला आहे. नंतर लॉलीपॉप पण आलेला आहे. 11:30 वाजलेले आहेत आणि जेवण तर कधीच झालं होतं. रूमवर गेलो, थोड्या वेळ बसलो आणि आता आलो आहे रामघाटवर. आत्ता का आलो आहे कारण की उद्या सकाळी निघायचं आहे आणि परत उद्या सकाळी जमेल का नाही जमणार म्हणून आत्ताच आलो बघायला. आता परत कधी फेरी होईल काय माहिती. अभी कब महाकाल का बुलावा आएगा कुछ कह नहीं सकते. अभी तो बुलावा आया था इसलिए हम लोग यहाँ पे हैं. खूप सुंदर असं घाट आहे.
पहा किती सुंदर नजारा आहे. खूपच भारी आहे. वातावरण तर खूपच थंड आहे आणि खूपच बरं वाटत आहे इथे. आता तिथे समोर सीड्या आहेत, तिथे जाऊन बसतो थोड्या वेळ, मग निघतो म्हणजे हॉटेलवर जायला आणि मग झोपूया. म्हणजे हॉटेलवर जाऊनच व्लॉग एंड करू, पण पाहूया यानंतर काय इंटरेस्टिंग झालं तर तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. जर बोलायला गेलो ना तर इथूनची जी वाईब आहे ना ती खूपच पॉझिटिव्ह आहे. आता आपल्याला तर माहीतच असते का निगेटिव्ह वाईब आणि पॉझिटिव्ह वाईब, तर खूप पॉझिटिव्ह वाईब आहे इकडे. पावलांवर मंदिरं पण आहेत आणि काय बोलू आता तुम्हाला, नक्की म्हणजे हे आतमधून जाणवते. तर तुम्हाला जर माझ्यासारखं वाटत असेल तर एकदा विजिट करा उज्जैनला आणि एक्सप्लोअर करा. बघा आम्ही निघालो होतो दर्शन घेण्यासाठी सर्व इथे. आता दर्शन घेतात म्हणजे घेऊन झालेलंच आहे. आता पाहूया, उद्या घरी जाण्याचा प्लॅन आहेच आणि घरीच जाऊ. आता एक्झॅक्टली 12 वाजलेले आहेत आणि ही व्हिडिओ इथे समाप्त करूया. उद्या नवीन व्हिडिओ चालू करूया. तर होप करतो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.